स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 31 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 31. टोळांच्या घरी श्रींच्या विचित्र लीला. चिंतोपंत आप्पा टोळ यांच्या घरी महाराज असताना महाराजांनी चमत्कारिक खेळाची सुरुवात केली. ते गावाबाहेर जाऊन एरंडाची लाकडे आणीत असत व त्याचे वितवित लांबीचे तुकडे करून त्यात माती भरून दुसऱ्या लाकडाने ती माती ठासीत असत. मग 5-5, 7-7 तुकडे त्रिकोणाकृती, ज्याप्रमाणे पलटणीचे लोक बंदुका लावून ठेवतात त्याप्रमाणे रांगाच्या रांगा लावून ठेवीत असत. त्याचप्रमाणे घोंगडीच्या दशा काढून त्या दशा एका ठिकाणी गाठून त्याची रांग लावून ठेवी. असा क्रम 7 महिन्यापर्यंत चालला होता. महाराज, हे काय करता असा कोणी प्रश्न केल्यावर आम्ही पलटणी तयार करत आहोत असे महाराज उत्तर देत. महाराजांच्या कृतीचा अर्थ कोणाला कळेना. पुढे सन 1857-58 साली उत्तर हिंदुस्थानात पलटणी बदलून नानासाहेब पेशवे यांचे बंड झाले. तेव्हा महाराजांच्या कृतीचा अर्थ सर्वांना समजला आणि मोठे आश्चर्य वाटले. याप्रमाणे महाराजांच्या प्रत्येक कृतीत अर्थ असे, पण तो अर्थ प्रसंगानुसार विचारदृष्टीने पाहिला म्हणजे ध्यानात येईल. सन 1858 सालच्या बंडाचा काही दिवस धुमाकूळ माजून अनेक लहान थोर स्त्री पुरुषांचा विध्वंस झाला. पुढे इंग्रजांच्या पराक्रमाने जिकडे तिकडे शांतता होत चालली. या वेळेस श्री स्वामी समर्थ दुसराच खेळ खेळू लागले. तो असा की अक्कलकोटात लक्ष्मी नावाची मोठी तोफ आहे. तेथे जाऊन महाराज त्या तोफेच्या तोंडात डोके खुपसून बसत असत. असा काही दिवस क्रम चालला. लोकांना या कृतीचा अर्थ कळेना. पुढे बंडाची चौकशी होऊन बंडात सामील झालेल्या हजारो लोकांना तोफेच्या तोंडी देण्याचा सरकारने सपाटा चालवला. तेव्हा लोकांना महाराजांच्या या कृतीचा अर्थ कळला. या बंडात पुष्कळ राजे रजवाडे यांच्यावर वहीम येऊन चौकशी झाली. जिल्हा नलदुर्ग, इलाका मोगलाई येथे रोहिले लोकांनी बंडावा करून लूट केली. एके दिवशी श्री स्वामी समर्थांची स्वारी बुधवार पेठेत बदुरलखा यांच्या अंगणात बसली असता लोकांनी लुटीबद्दल बोलणे काढले. ते ऐकून महाराज बोलले ते असे, अब कुछ हिंदू का रहा नहीं. हाथी गया, घोडा गया, पालखी गया, सब कुछ गया. पुढे दिवसेंदिवस हिंदूंना कठीण काळ आला. येथे बखर क्रमांक 31 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.